जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीविरोधात जिल्हा प्रशासनाने राबवली धडक मोहीम. जिल्ह्यात अवैध रेती व्यावसायिकांविरोधात तब्बल 450 कारवाया. 110 प्रकरणात केले गुन्हे दाखल, तर कोट्यावधींचा दंड केला वसूल. गत वर्षभरात अवैध रेती वाहतुकीविरोधात जिल्हा प्रशासनाने धडक मोहीम राबवत अवैध रेती वाहतूकदारांविरोधात जिल्ह्यात तब्बल 110 गुन्हे दाखल केलेत, तर एप्रिल 2025 पासून आत्तापर्यंत तब्बल 450 कारवाया करण्यात आल्या व त्यांच्याकडून दंडापोटी कोट्यावधी रुपयांचा महसूल वसूल केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आज दिली. तसेच गत अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या रेती घाटांच्या हराशींचा विषयही मार्गी लागला असून जिल्ह्यातील 29 घाटांची लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यात आली व त्यातून शासनाला जवळपास 13 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याची माहितीही जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी दिली. आज 14 जानेवारीला मकर संक्रांत तसेच पत्रकार दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनौपचारिक चर्चा करताना जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी विविध विषयांबाबत पत्रकारांशी संवाद साधला. सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉ. पाटील तसेच पत्रकारांनी स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्री खांदे हेही उपस्थित होते. सगळं स्वतःच मी ते अटेंड करून काढले. त्यामुळं बऱ्यापैकी ते एक आपल्या जिल्ह्याचा जो हे होतं तो स्ट्रीमलाईन आणि खूप दंडात्मक कारवाया आपल्या जवळपास 110 गुन्हे आपण फौजदारी गुन्हे दाखल केले. मग त्याची जास्त आता झाल्या. जे विदाऊट टिपर नंबरचे जे काही टिपर्स फिरत होते त्याच्यावर मोठी कारवाई आपल्याकडून झालेली आहे. जवळपास एकूण बघितलं तर एप्रिलपासूनचे जर का फिगर बघितलं तर 450 पेक्षा जास्त कारवाया त्या. तो सगळ्यात अंदाजे म्हणजे काय कारवायापेक्षा लोकही फॅसिलिटेट होणं गरजेचं आहे. चोरी व्हायला नाही पाहिजे, शासनाला महसूल पण मिळायला पाहिजे आणि शिस्तीमध्ये सगळं नियमाच्या चौकटीत राहायला पाहिजे. हे त्याच्यामध्ये माफकापेक्षा ते पण अडकून जातं आणि आपण 3 प्रॉंग स्ट्रॅटेजी आपण केली. एक काय केलं की मुळात असं जर का दिसलं अवैध तर त्याला मोटर व्हेकल ॲक्ट खाली ERTO कडून त्याला वेगळा फाईन 40-50 हजाराचा फाईन चालू झाला. अवैध वाहतूक म्हणूनच पूर्ण पहिला वेळ झाला तर 25-30 हजार आहे, नंतर 20,000 आहे, नंतर 30,000, नंतर 25,000 असं आहे. मग कायमचंच बंद आहे तो. आपण पहिला फाईन तो लावतो नंबर तेवढ्यावरती आपण थांबत नाही. त्याच्यावर आपण तो पुन्हा हे दंडसंहिता खाली आपण फसवणुकीचा म्हणून तोही आपण त्याच्यावर गुन्हा दाखल करतो. आणि तिसरा आपल्या एक GR पण आहे की त्याचं 5 पट रॉयल्टी वसूल करायची त्याची तेही करतो. आणि ते मुद्देमाल म्हणून ते ट्रकाचे जे आहे त्याचं ते 1,00,000-2 लाख रुपये तेही आपण त्याच्यात. आणि शिवाय जी वाळू घेतलेली आहे ती परत ऑक्शनला लिलावांमध्ये मग ते किमान आता हे कसं आता शासनानं जे आता हातची प्राईस दिलेली होती 600 रुपये प्रति ब्रास. तो आपण लिलाव करत असताना किमान ते 2.5 पटीपेक्षा खाली जाता कामा म्हणजे जवळपास 1,500-2,000च्या खाली जाता कामा नये अशा पद्धतीनं करून तेही वसुली आपण ह्या सगळ्याकडनं. म्हणून हे आपल्याकडे अखंड डिव्हिजन सगळ्यात जास्त म्हणजे 41 आता उदाहरणार्थ यवतमाळमध्ये 55 काय घाट असेल त्यावर काही 22 वगैरे पण आपलं परंतु तरी 22 वगैरे पण आपल्याकडं 41 घाट ऍक्च्युअली आपण काढलेले 41 पैकी 8 नाकार 43 घाट पर्यावरण 35 ज्याला मंजुरी आली त्याच्यातले मग आपण लिलाव करून आपण काढले. आता जे राहिलेले जे काय 4-5 घाट तिथं आता पाणी वगैरे असल्यामुळे ते कोण पुढे येत नाही. नवीन लिलाव सगळे म्हणजे आजपर्यंत जिल्ह्यामध्ये कधी लिलावात नव्हते गेलेले एवढे 30 घाट 29 झाले. आता 29 होते 30 घाट 12.82 ऑलमोस्ट 13 कोटी. म्हणजे दंडाशिवायचे जे आता दंड केले ते वेगळेच ते पूर्ण ते लिलावात काढून आपण ते काढले. त्यामुळे आता जे काय हे आहे वाळूचे घाट ते तिथे ठेकेदार तिथे त्याचं सांभाळ करतील. अवैध काय सर यांना रात्री वाहतूक करण्याची परवानगी आहे दिली त्याला.